काल पण स्पष्टीकरण दिलं होतं की मी राजीनामा दिलेला आहे, पण तो अजून स्वीकारला गेलेला नाहीये आणि साहेबांनी वेळ दिलेली आहे मला असं वाटतं आजच ते मला कदाचित भेटतील आणि त्याच्यावरती ते चर्चा करणार आहेत आणि त्यांनी सांगितलंय की मी राजीनामा एक्सेप्ट करणार नाही, पण ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करून त्यात तोडगा काढू. आज बैठक झाली युतीची. आपण आपल्या प्रभागातल्या काही गोष्टी असतील किंवा ज्याच्यावरून वाद होता त्या प्रभागातल्या संदर्भात काही बैठक झाली की त्यामध्ये काही विषय निघाला? पक्षश्रेष्ठींनी ज्या काही युतीच्या चर्चेमध्ये ज्या काही जागा सोडायच्या त्याच्यावर चर्चा झाली आणि 2-3 प्रभागाचा जो प्रश्न आहे तो आता पक्षश्रेष्ठी त्याच्यावर निर्णय घेतील. बऱ्यापैकी मला असं वाटतं की चांगल्या प्रकारे चर्चा झालेली आहे आणि नक्कीच युती होईल. विनिंग सिटीला कुठेतरी हादरा बसून निघतो नाही, मला असं वाटत नाही. भाजप दावा करते काही ठिकाणी विनिंग सिटी. नाही, तसं काय होणार नाही. ज्या काही त्यांच्या पदरात जागा पडणार आहे किंवा आमच्या स्वतःच्या जागा आहेत त्याच्यावरती तडजोड अजिबात होणार नाहीये. थोड्याफार फरकाने काहीतरी 1-2 ठिकाणी आमची तडजोड होऊ शकते आणि पॉझिटिव्ह चर्चा झाली. काय विक्रांत वायचळ जो ज्या पद्धतीने मनोरमा नगर इच्छुक होता, ज्या पद्धतीने त्याच्यावरती आरवच्या भाषाचा उपयोग केला का कुतुब मेहमे मुलाखती दौरान उपयोग केला अशी माहिती समोर येते. त्यामुळेच कुठेतरी ज्या पद्धतीने तुम्ही